याने कसे होतं, रनिंग करताना आपला इथून पाय पडतो ना असा, तर इथून निघला पाहिजे असा पाय, इथून जसा निघला तसे कमी टाइम मध्ये जास्त अंतर कव्हर होतं आपलं. आणि त्याच्यामुळे हा 7वा आहे. हा मग हा तर मग 1.5 महिना कोणता संपले याचे दिवस. 9 तारीख आहे ना. हा समजा 10 पकड, 10 दिवस गेले 20. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 188वा दिवस आहे. तर चला सेम ग्राउंडकडे आलो, काल जिथं वर्कआउट केलं तिथंच. तर चला, करण आपल्या आधी आलता ती गाडी आहे. तर आज प्रॉब्लेम आहे, आज नवीन ट्विस्ट आहे. आज काय करायचं, रनिंग करायची नाही आज, कारण की थोडंसं हे करताना रोड रनिंग केली काल तर थोडंसं टाचा दुखू लागल्या. तर आपण काय करू, एकदम स्लोमध्ये इथून उगं 100-200 मीटर एकदम वॉकिंग टाईप असं हे करू, जॉगिंग करून आणि वापस येऊन जाऊ आणि आपण फक्त वर्कआउट करू आज. तर चला. अय किती वाजता आला? तर चला आता काय करू, वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय आहे तर त्याला सुरुवात करू. तर चला. मी शर्ट काढतो हेच घालतो. तर चला, वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता आपण काय करू, नॉर्मल 100-200 मीटर नॉर्मल जॉगिंग टाईप करू एकदम स्लोमध्ये. तू पुढं रनिंग करून ये. कुठपर्यंत जाशील? हा, झेंड्यापासून जाऊन वापस ये. नाही फ्लो मध्ये लागलं मग मी लांबलो जाऊ शकतो. नाही ते झेंड्यापर्यंत जाय, तिथून वापस आला ना मग आपला वर्कआउट करायचं आज. तर चला आता काय करू, जॉगिंग करू नॉर्मल आणि मग आजचा वर्कआउट काय ते बघू. रोड रनिंगनी काय फंडा होतो ते तुम्हाला सांगितलं आधी. बिगनर लोकांनी रोड रनिंग काऊन नाही करायची, या गोष्टी ज्याला पायाचा प्रॉब्लेम येतो तिने पण रोड रनिंग करू नका. कारण कसं तुम्ही करशान, आता आपल्याला ऑप्शन नाही, ग्राउंड नाही म्हणून आपण हे राहिलं. पण एक दिवस 2 दिवस आड करू आपण, कारण ऑप्शन पण नाही केली तरी जमणार नाही ना. त्याच्यामुळं 1-2 दिवस आड करू. आणि ज्याला प्रॉब्लेम नाही त्यांनी करूच नका, कारण की इंजुरी वाढली ना शिनपेन होईल. नाही शिनपेन झाला तुम्हाला तर कमीत कमी 15 दिवस महिनाभर तुमचं ग्राउंड चाललं जाईल. त्याच्यामुळं रिस्क घ्यायची नाही, एकदम स्लो जेवढं आपलं रनिंग करता येईल तेवढं दुसरा वर्कआउट करायचा. जेव्हा हे रनिंगसाठी ग्राउंड अवेलेबल झालं त्याच्यानंतर मग रनिंग करायचं दुसरा वर्कआउट तर परफेक्ट होऊन जातो आपण दुसऱ्या ह्याच्यात. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला.
आता हे पण हा पाऊस पडू लागला का? बरोबर यायली थोडी पडायला थोडा थोडा पडायला. चला जॉगिंग करू थोडं हळूहळू. काय जा पुढं. तर आपण इथून टर्न मारू कारण चाललं पुढं. तर चला चला जॉगिंग केली आता आपण 100 ते 200 मीटर जॉगिंग केली फक्त, जास्त नाही केली. करण गेला पुढं तर करण येईन 2 किलोमीटर मारून जॉगिंग. तर काय आपले थोडं टाच दुखल्यानं होत होतं त्याच्यामुळे आपण रिस्क नाही घेतली. रिस्क घेतली ना तर उगं हिल पेन व्हायची. परत हिल पेनसाठी आपण लय परेशान झालतो एकदा ह्याच गोष्टीमुळं. त्याच्यामुळं हिल पेनसाठी रिस्क नाही घ्यायची. वर्कआउट भला आपण दुसरा करू, दुसरा ऑप्शन आहे ना आपल्या रनिंग सोडून दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडं. त्याच्यावर स्टेप वर्कआउट आहे, इन आउट वर्कआउट आहे, सेम रनिंगची कॉफी. रनिंग जो इफेक्ट पडतो तोच इफेक्ट पडतो. तर चला आता काय करू आज वर्कआउट करू, इन आउट वर्कआउट करू आणि स्टेप आहे स्टेप वर्कआउट करू आपण. दोन्हीपैकी एक कोणता पण करू जेणेकरून रनिंग आपली कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर अदर वर्कआउट काय आपले रेग्युलर तर आहेच, तर अदर काय करायचं ते बघू. तर चला गाडी बघा मध्येच लावली त्यांनी जाग्यास इथं. तर चला आता काय करू, गाडी बाजूला काढू आणि आपलं स्टेप वर्कआउट मारू. स्टेप वर्कआउट सेम ह्याची कॉफी तुम्हाला म्हणून रनिंगची आहे. तर चला आला वाग करा.
तर स्टेप वर्कआउट कंप्लीट झाला आपला. आपण स्टेप वर्कआउट 2 मारले इन आउट आणि लेग शप्पल मारले वरच्या वर पाय मारतो आपण ते. तर याने काय होतं सेम रनिंग इफेक्ट आहे. आपण सेम रनिंगची पोझिशन जशी असते ना सेम तशी होती. ह्या एक्सरसाइजने काय होतं रनिंग पोझिशन आपली ओके होती. तर हे कधी पण रनिंग जे बिगनर असते ते रनिंग कमी करा आणि हे स्टेप जास्त करायचे. ह्याने कसं हँड पोझिशन बॉडी पोझिशन सगळी सवय लागते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला तर लेग फ्री एक्सरसाइज केली आता आपण. आता जुगाड वर्कआउट बघू आता. तर चला गाडी लावर इथं. चावी कुठे हँडल बिंडल लॉक करेल तुम्ही तर. डबलला लाव तिला. लेग फ्री करायचं एक वर्कआउट आहे आपला. तर आपलं हे नाही कशी असतं हडल्स असते मोठे हडल्सनी करायचं असतो. पण आपल्याकडे मोठे हडल्स अवेलेबल नाही. तर आपण गाडीचा सपोर्टनी करू. जी वस्तू आहे त्याची सपोर्टनी करायचं. पहिली शूटिंगला वस्तू नाही म्हणून वर्कआउट बंद नाही करायचं. जे जुगाड जमलं त्या जुगाडनी करायचं. फक्त इफेक्ट झाल्याशी मतलब आहे आपल्याला पायाला. तर त्याला या वर्कआउटने काय होतं आपले लेग फ्री होते. तर येणे काय हडल्स नाही होतं. पण हडल्स नाही आपल्याकडे. आपण ह्यानी हे केलं. तर चला दुसरा वरता फक्त एकाच जागा करू. स्पीडनी फक्त राईट लेफ्ट करू लेग आपला. चला
आपण हा वर्कआउट केला, आज लेग फ्री केले. कारण की रनिंग मध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती आहे का, लॉंग स्टेप टाकायला लेग, आपले लेग खुलले पाहिजेत. लेग खुलायच्या टायमाला आपण पहिली वर्कआउट केला तो एक, आणि आता एक केला आपण. ह्या वर्कआउटला हाडच लागते, ते पण मोठे मोठे हाडच असले ना, त्याच्या 40 ते 50 प्रकारे आपण लेग फ्री करायचे. तर कसे करायचे ते बघू. तर हाडल्स नाही आपल्याकडे, तर आपण गाडीचे सपोर्टनी केले, लेग फ्री होते. याने कसे होतं, रनिंग करताना आपला इथून पाय पडतो ना असा, तर इथून निघला पाहिजे असा पाय. इथून जसा निघला तसे कमी टाइम मध्ये जास्त अंतर कव्हर होतं आपलं, आणि त्याच्यामुळे रनिंग बेटर होती आपली. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पाय इथून खुलवायचं कधी पण. जेव्हा आपण रनिंग झालं, स्ट्रेचिंग करतो, बटरफ्लाय करतो किंवा लेग स्ट्रेस करतो, हीच गोष्ट बेनिफिट हाच आहे की आपली लॉंग स्टेप पडली पाहिजेत. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता आपण काय रेग्युलर वर्कआउट मधले 2 वर्कआउट करू. एक तर आता स्किपिंग मारू आणि ॲप्स. आता दोन्ही पैकी कोणते मारायचे बघू आता. तर चला, तू काय करतो? स्ट्रेचिंग कर. तर आपले डेली वर्कआउटमधले 3 एक्सरसाइज कंप्लीट झाला. स्किपिंग मारले आपण, डिप्स मारले आणि ॲप्स मारले. हे 3 एक्सरसाइज कंप्लीट झाले रेग्युलरमधले. तर चला, आजचा वर्कआउट झाला फिनिश. तर आता स्ट्रेचिंगची तयारी करू. चला, सगळ्यात मेन गोष्ट आहे, कधी पण लक्षात ठेवा, स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. दरवेळेस सांगतो, 10 वेळेस सांगतो मला, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला, स्ट्रेचिंग करतो आता. चाबी गाडीला ना, हां चाबी गाडीला. मला वाटलं कण गेली काय. चला, स्ट्रेचिंग करू आता. स्ट्रेचिंगला 2 साहित्य लागणार आहे, स्किपिंग आणि लोअर नंतर काय जायच्या टायमाला पाय खराब होते परत. तर चला, स्ट्रेचिंग करू फुल बॉडी.
आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं लेग फ्री कसे करायचे आणि लेग फ्रीचे बेनिफिट काय काय होतो ते हे सांगितलं आज आपण सगळं. तर आणि नंतर आपले रेग्युलरमधले वर्कआउट केले 3 आपले. तर चला आजचा वर्कआउट झाला खतम. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.